राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली। नगरपालिका निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे। लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगरपालिका व एका नगरपंचायतीचा यात समावेश आहे। आता या नगरपालिका व नगर परिषदात गेल्या वेळी कशी स्थिती होती तेच आपण आज समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेल्या निवडणुकात नगर जिल्ह्यातील एका नगरपंचायतीसह 11 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। त्यात नेवासा नगरपंचायतीचा समावेश आहे। त्यासोबतच कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा आणि जामखेड नगरपालिकांचाही समावेश आहे। आता या नगरपालिकात गेल्या वेळी काय स्थिती होती ते आपण पाहू। नंबर 1, नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारणसाठी खुले आहे। गेल्या वेळी पहिल्या 2.5 वर्ष अनुसूचित जमातीसाठी ते राखीव होते। त्यावेळी भाजपच्या संगीता बर्डे नगराध्यक्ष झाल्या होत्या। त्यानंतरच्या 2.5 वर्षात सर्वसाधारण महिलांसाठी ते राखीव निघाले। त्यावेळी गडाच्या योगिता पिंपळे नगराध्यक्ष झाल्या। गेल्या वेळीचे बलाबल पाहिल्यास क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 9 नगरसेवक, भाजपचे 6 नगरसेवक, काँग्रेसचा 1 नगरसेवक व अपक्ष नगरसेवक 1 निवडून आला होता। नंबर 2, संगमनेर नगर परिषद। संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे। गेल्या वेळी 28 जागांसाठी निवडणूक झाली होती। नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या दुर्गाताई तांबे विजयी झाल्या। त्यावेळी बलाबल असे होते: काँग्रेस 23, राष्ट्रवादी 1, भाजप 1, सेना 2 आणि अपक्ष 1। नंबर 3, कोपरगावचे नगराध्यक्षपद यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी निघाले आहे। गेल्या वेळी 28 जागांसाठी निवडणूक झाली होती। कोपरगावात नगराध्यक्षपदी विजय वहाडणे हे अपक्ष उमेदवार 9,500 मतांनी निवडून आले होते। पक्षीय बलाबल असे होते: भाजप 14, शिवसेना 6, राष्ट्रवादी 7, अपक्ष 1। आता चौथी आहे श्रीरामपूर नगर परिषद। श्रीरामपूर नगर परिषदेत यावेळी खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्ष होणार आहे। गेल्या वेळी 32 जागांसाठी ही निवडणूक झाली होती। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा आदिक नगराध्यक्ष झाल्या होत्या। त्यावेळी काँग्रेसचा गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली होती। पक्षीय बलाबल असे होते: काँग्रेस 22, महाआघाडी 10। 5वे आहे शिर्डी। यावेळी शिर्डीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाले आहे। गेल्या वेळी 17 जागांसाठी निवडणूक झाली होती। त्यावेळी विखे पाटलांनी गड राखला होता। नगराध्यक्षपदी भाजपचे शिवाजी गोंदकर हे निवडून आले होते। पक्षीय बलाबल असे होते: काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी 10, त्यात काँग्रेसचे 9 होते, राष्ट्रवादीचे 1 होते, अपक्ष 2, भाजपचे 3, मनसेचे 1 व शिवसेनेचे 1। 6वे आहे राहाता नगरपालिका। यावेळी नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी खुले आहे। यावेळी नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे। गेल्या वेळी 17 जागांसाठी निवडणूक झाली होती। नगराध्यक्षपदी भाजपच्या ममता पिपाडा विजयी झाल्या होत्या। पक्षीय बलाबल असे होते: काँग्रेस 6, राष्ट्रवादी 1, शिवसेना 2, भाजपा 7, अपक्ष 1। 7वे आहे पाथर्डी। पाथर्डीचे नगराध्यक्षपद यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखीव आहे। गेल्या वेळी 17 जागांसाठी निवडणूक झाली होती। भाजपचे डॉक्टर मृत्युंजय गर्जे नगराध्यक्ष झाले होते। पक्षीय बलाबल असे होते: भाजप 12, राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा विकास आघाडी 5, काँग्रेस 0। 8वे आहे राहुरीचे नगराध्यक्षपद यावेळी अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। गेल्या वेळी पहिल्या टर्मला प्राजक्त तनपुरे हे नगराध्यक्ष झाले होते। 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पक्षीय बलाबल असे होते: राहुरीत परिवर्तन आघाडी 6, जनविकास आघाडी 15। नंबर 9, देवळाली प्रवरेचे नगराध्यक्षपद यावेळी खुल्या प्रवर्गाला निघाले आहे। गेल्या वेळी भाजपचे सत्यजित कदम हे नगराध्यक्ष झाले होते। गेल्या वेळी 18 जागांसाठी लढत झाली होती। पक्षीय बलाबल असे होते: भाजप 16, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1। 10वे आहे शेवगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद यावेळी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे। गेल्या वेळी घुले गटातल्या विद्या लांडे पहिली 2 वर्षे नगराध्यक्ष होत्या। त्यानंतर त्यांच्यावरच अविश्वास ठराव घेऊन राणी मोहिते नगराध्यक्ष झाल्या। 21 जागांसाठी घुले गट व भाजपात काटेकी टक्कर झाली होती। पक्षीय बलाबल असे होते: राष्ट्रवादी काँग्रेस 9, भाजप 8, अपक्ष 4। 11वे आहे श्रीगोंदा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद यावेळी खुल्या प्रवर्गासाठी निघाले आहे। गेल्या वेळी 19 जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली होती। नगराध्यक्ष पदासाठी शुभांगी पोटे यांनी भाजपच्या सुनीता शिंदे यांचा 2100 मतांनी पराभव केला होता। पक्षीय बलाबल असे होते: भाजप 11, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी 8। 12वे आहे जामखेडचे नगराध्यक्षपद यावेळी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे। गेल्या वेळी नगराध्यक्ष पदासाठी अनेकदा खलबते झाली। पहिल्या 2.5 वर्ष अर्चना राळेभात तर दुसऱ्या वेळी निखिल घायतडक नगराध्यक्ष होते। पक्षीय बलाबल असे होते: राष्ट्रवादी काँग्रेस 10, शिवसेना 4, भाजप 3 आणि अपक्ष 3, मनसे 1। मित्रांनो, यावेळी कोणत्या नगरपालिकेत
कोण नगराध्यक्ष व्हावे असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.